तरी थेट दृश्य आपण सध्या महाकुंभ मेळ्यातून पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाकुंभ मेळ्यात कुंभस्नान करतानाची थेट दृश्य आपण सध्या पाहतोय। तर प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळा भरवण्यात आलेला आहे। 45 दिवसांचा हा सोहळा प्रयागराज मध्ये साजरा केला जातोय आणि याच ठिकाणी आता देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या ठिकाणी कुंभस्नान करण्यासाठी दाखल झाले। त्यांच्या समवेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, त्याचबरोबर योग गुरु बाबा रामदेव देखील उपस्थित असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रयागराज मध्ये या महाकुंभ मेळ्याच्या ठिकाणी आता स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दाखल झाले आणि त्यांच्याकडून हे कुंभस्नान केलं जात आहे। हेलो फोटो भैया क्या कर बोलो बोलो बोलो। हाँ पता नहीं यार, वो दलील भाई वाले फ्रेम में आ रहा, बोलता हूँ ठीक है। हेलो भैया सिक्योरिटी यार, ये तो बोलना है इनको यार। अरे फोटो भाई थोड़ा सा हट जाओ यार, तुम्हें ही कह रहा हूँ। तरी थेट दृश्य आपण सध्या प्रयागराज या ठिकाणाहून पाहतोय। प्रयागराज मध्ये महाकुंभ मेळा भरवला गेलाय। 45 दिवसांचा हा कुंभ मेळा हा सोहळा प्रयागराज मध्ये साजरा केला जातोय आणि या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रयागराज मधील या कुंभ मेळ्यात कुंभस्नान केलेलं आहे। या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत उपस्थित आहे। त्याबरोबरच योग गुरु बाबा रामदेव यांनी देखील आता या कुंभस्नान केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर मंत्रोच्चारात सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून हे कुंभस्नान केलं जातंय। त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रयागराजच्या या कुंभमेळ्यात आलेल्या संत महंत यांची भेट देखील घेतली आणि या संत महंतांच्या मंत्रोच्चारात
अमित शहा यांनी कुंभस्नान केलंय आणि अमित शहा हे सध्या कुंभस्नान करताय. त्यांच्या समवेत संत महंत देखील स्वतः कुंभस्नान करत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. खड़े हैं ना मेरे तर हर हर महादेवच्या घोषणा करत यावेळी संत महंतांच्या मंत्रोच्चारात अमित शहा यांनी हे कुंभस्नान केलंय. प्रयागराजमध्ये स्वतः अमित शहा हे सहपरिवार कुंभमेळ्यात आल्याचं सध्या पाहायला मिळतंय. सहपरिवार त्यांनी या कुंभमेळ्याला हजेरी लावली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रयागराजमधील या कुंभमेळ्यात आता सूर्यदेवाला भाई साहब आगे साइड देना। पाणी देखील अर्पण केलंय. तर संत महंतांच्या मंत्रोच्चारात अमित शहा यांनी हे कुंभस्नान केलंय. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्याबरोबरच योग गुरु बाबा रामदेव यांनी देखील त्यांच्या समवेत कुंभस्नान केल्याचं पाहायला मिळालंय. प्रयागराजमध्ये 45 दिवसांचा महाकुंभ मेळा भरलाय. 45 दिवसांचा हा सोहळा प्रयागराजमध्ये साजरा केला जातो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संत महंत देशभरातून दाखल झालेत. तसेच विदेशातील नागरिक देखील या कुंभमेळा अनुभवण्यासाठी प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. 40 कोटीहून अधिक नागरिक या कुंभमेळ्यात दाखल होतील अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. आणि या 45 दिवसांच्या या सोहळ्यासाठी आता देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे स्वतः देखील या ठिकाणी दाखल झाले. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नदी तीरावरती आता कुंभस्नान देखील करण्यात आलंय. तर त्यांच्या समवेत संत महंत बाबा रामदेव त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील स्वतः उपस्थित आहे. हर हर महादेवच्या घोषणेमध्ये यावेळी अमित शहा यांनी हे कुंभस्नान केलंय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मंत्रोच्चार देखील करण्यात येतोय. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कुंभस्नान केलेलं आहे. संत महंतांच्या उपस्थितीत त्यांनी हे कुंभस्नान केलंय. तर बाबा रामदेव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील यावेळी अमित शहा यांच्यासोबत उपस्थित आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम. रोहन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कुंभस्नान केलंय, काय अधिक माहिती? अगदी बरोबर आहे. खरं तर आजचा हा महाकुंभ मेळ्याचा 14वा दिवस आहे आणि अगदी सामान्य लोकांपासून मोठे मोठे मंत्री VIP लोक सगळेच जे ते या कुंभमेळ्यामध्ये जाऊन स्नान करतायत. त्याच अनुषंगाने आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील या कुंभमेळ्यामध्ये सहभागी झालेलं पाहायला मिळत आहेत. आणि स्नान जे असतं त्या स्नानाला अतिशय महत्व जे या कुंभमेळ्यामध्ये असतं ते स्नान सध्या हे सगळेजण करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमित शहा प्रयागराजमध्ये पोहोचल्यानंतर महाकुंभ मेळ्यामध्ये पोहोचल्यानंतर जे आहे ते सध्याच्या घडीला स्नान करतायत. आणि यापूर्वी देखील योगी आदित्यनाथ असतील किंवा इतर मंत्री असतील या सगळ्यांनी जे ते या कुंभमेळ्यामध्ये सहभाग घेतलेला होता. अगदी सामान्य माणसांपासून मोठ्यातले मोठे सगळेजण जे आहेत ते या 144 वर्षानंतर येणाऱ्या महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी होत आहेत. आणि सहभागी झाल्यानंतर कोट्यावधी लोकांनी जे ते गंगा, यमुना, सरस्वती आणि या पवित्र संगमावरती जे ते स्नान केलंय. अलीकडे बॉलिवूडचे अनेक स्टार देखील या कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी आलेले होते. अनेक मंत्री गण या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहिल्यापासूनच आध्यात्मिक ओढा जो आहे तो त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे अनेकदा अशा ठिकाणी जे आहेत ते भेटीगाठी ते देत असतात. आणि त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री असताना देखील मोठे प्रोटोकॉल्स अमित शहाकडे असताना देखील या सगळ्याच्या माध्यमातून अमित शहा महाकुंभ मेळ्याला पोहोचलेले आहेत, प्रयागराजमध्ये पोहोचलेले आहेत. आणि सध्या स्नान जे आहे ते शाही स्नान असतं किंवा ज्या पद्धतीने कोट्यावधी लोक येऊन महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी होतात आणि पवित्र असणारं 144 वर्षानंतर एकदा ही महाकुंभ मेळा जो भरतो त्या कुंभमेळ्यामध्ये स्नान केल्यानंतर पवित्रता जी ती लाभते अशा प्रकारचं म्हणणं आहे. त्यामुळे सगळेच जण या महाकुंभ मेळ्यामध्ये येत असतात. आणि त्याच धर्तीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील सध्या महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी झालेत. आणि नदीमध्ये जे ते स्नान सध्या अमित शहा आपण करताना पाहतोय. त्यामुळे अगदी बॉलिवूड असेल, अनेक सेलिब्रिटी असतील किंवा अनेक स्टार्स असतील, या सगळ्या स्टार्सच्या माध्यमातून अनेकदा आपण पाहिलं की या महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी सगळेजण होत असतात. आणि काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील महाकुंभ मेळ्यामध्ये सहभाग घेतलेला होता. या कुंभमेळ्यामध्ये सहभागी होऊन स्नान केलेले होते. आणि त्यानंतर आता
केंद्रीय गृहमंत्री स्वतः अमित शहा जे आहेत ते महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. खरं तर देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जण जो आहे तो या महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रयागराजमध्ये पोहोचतोय. प्रयागराजमध्ये कोट्यावधी लोक जे आहेत ते स्नान करतायत आणि सध्या या सगळ्यांच्या माध्यमातून आता अमित शहा देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14वा 15वा दिवस जो आहे तो आजचा एक महत्वाचा दिवस आहे आणि या महत्वाच्या दिवशी स्वतः अमित शहाचं त्या ठिकाणी येणं आणि साधू संतांच्या सोबत सहवासामध्ये जे आहे ते महाकुंभ मेळ्यामध्ये नक्कीच रोहन, स्नान खरं तर करणं हे- केंद्रीय गृहमंत्री यांनी आता प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये कुंभस्नान केल्याचं पाहायला मिळालंय. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.